सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाचे अपडेट्स. कारण एक छोटी चूक झाली तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता कायमचा थांबू शकतो. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपयाबाबत या क्षणी महत्त्वाची बातमी आली आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे दर महिन्याला 1500 रुपये पुढे मिळत राहावेत, यासाठीच 31 डिसेंबरपूर्वी एक काम करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. जर हे काम तुम्ही वेळेत केलं नाही, आधी पैसे मिळाले असतील, तर पुढचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. नेमकं काम काय करायचं आहे तर बघा, सरकारने आधार आधारित ई-KYC अनिवार्य केली आहे. 21 ते 65 वयोगटातील ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो, त्या सर्व महिलांनी आपली ओळख पडताळणी ई-KYC पूर्ण करणं आवश्यक आहे. आता शेवटची तारीख कोणती आहे? 31 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली. यानंतरनं ई-KYC नसेल तर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मीडियावर पोस्ट करून सर्व लाभार्थी महिलांना तात्काळ ई-KYC पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे की सरकारचं म्हणणं आहे की फसवणूक टाळण्यासाठी, डुप्लिकेट नोंदी बंद करण्यासाठी, फक्त पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ई-KYC केलं नसेल तर पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात आणि नाव योजनेतून देखील काढलं जाऊ शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.